आता मी मिरची कांदा माझा बारीक चिरून झाला आहे. आता मी मिरची चिरते बारीक आणि मग याच्यानंतर मी जिरं वगैरे घालणार, त्यावेळेस मी दाखवणार तुम्हाला. आता बघा मी ही कोथिंबीर चिरणार आता आणि मी जिरे घातले बरं का. आता मी कोथिंबीर बारीक चिरून घालणार. कितना बेसन पीठ हे मी कालच म्हणजे मी ना 2 किलो डाळ आणली होती. मग हे डाळ आणून बेसन पीठ छान असतं ना असं रेडीमेड आणण्यापेक्षा, म्हणून मी काल, आणि माझ्याकडे घरघंटी पण आहे म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणून मी ही कालच डाळ दळून ठेवली चण्याची. आणि आता मी हे असं घालणार, तुम्ही बघू शकता. बस मला आता एवढी क्वांटिटी बस झाली. आता मी याच्यामध्ये मीठ घालणार. आरती जरा मीठ चालेल. आता हे मी मीठ घालणार. मीठ मी असं चमच्याने नाही, मला हाताचाच अंदाज कळतो, मला चमच्याचा नाही कळत, म्हणून मी हातानेच घालणार. तुम्ही चमच्याने घालू शकता तुमच्या अंदाजीप्रमाणे. मी माझ्या अंदाजीप्रमाणे घातलं आहे. पहिले पाणी नाही घालणार, कारण का पाणी घातल्यानंतर पानसट होतं, म्हणून मी पहिले असंच कालवून घेणार. आणि शक्यतो तो कांदा भजीमध्ये हळद नाही घालायची. ज्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता. मी आता पहिले हे असंच मिक्स करून घेणार, जेणेकरून म्हणजे कसं आहे, जास्त पाणी घातल्यानंतर कांदा भजीला चव येत नाही, कांदे पानसट होतात. आणि मग असं केल्यानंतर छान मस्त कुरकुरी भजी आहेत. मी ते टाकणारच, मी आता सध्याला तुम्हाला कसं करते म्हणून दाखवते मी. आणि आम्ही ऑर्डर पण घेतो पुरणपोळ्यांची. मी ती पुरणपोळी पण करणार आहे आता. ते माझं पुरण थंड होईपर्यंत, म्हणून मी भजेचं कालवायला घेतलं आहे. आणि मग मी तुम्हाला ते पण सांगणार. मी पुरणपोळीची आम्ही ऑर्डर पण घेतो. आम्ही जेवणाची ऑर्डर घेत असतो. सांगा आम्हाला. एकदम नॉर्मल मी आता पाणी घालणार, म्हणजे एकदम नॉर्मल, किंचित, मी जास्त नाही घालणार. हे बघा असं फक्त ओलावा